नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत. इथे मी आज एक पाऊच बनवणार आहे. तर त्यासाठी मी इथे कपडा घेतलेला आहे, तो 11.5 बाय 10 इंचाचा. तर याला मी आतून कॅनव्हास प्रेस करून घेतलेला आहे आणि तेवढाच मी कपडा घेतलेला आहे 11.5 बाय 10 इंचाचा कॉटनचा अस्तरसाठी. आणि ते झिप घेतलेली आहे ती 10 इंचाची आहे. त्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला झिप लावून घ्यायची आहे. मध्ये झिप ठेवून वरती अस्तर असं दोन्ही साईडनं दोन्ही पीस एकदमच शिवून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजू शिवून झालेले. त्यानंतर मी टॉप स्टिच घेते. त्यानंतर इथं आपल्याला एक रनर बसवून घ्यायचा आहे. हे पाऊच आपल्याला उलटवून घ्यायचं आहे. दोन्ही बाजू वेगळ्या करून घ्यायच्यात, अस्तर आणि मेन फॅब्रिक या पद्धतीनं. आणि इकडे 1.25 इंचावर मी फोल्ड करत आहे. या साईडला आधी मार्किंग करून घेणार आहे शिलाईसाठी. 1 सेंटीमीटर अंतर सोडून मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि तिथे गॅप सोडलेला आहे, तिथून आपल्याला उलटवण्यासाठी जागा सोडलेली आहे मी इथे या 2 ते 2.5 इंचावर. इथे 1.25 इंचावर फोल्ड करून मी दोन्ही साईडनं शिलाई घेतलेली आहे. दुसरी बाजू तशीच शिवायची आहे. अडीच इंचावर गॅप सोडून मी शिलाई घेत आहे आणि ती खाली 1.25 इंचावर फोल्ड करायची आहे. आता आपण जिथे मार्जिन सोडलं तिथून आपल्याला हे पाऊच आपल्याला उलटवून घ्यायचं आहे. हे शिलाई मार्जिन सोडलेली जागा शिवून घ्यायची आहे तिथे. आता अशा पद्धतीने हे पाऊच आपलं तयार झालेलं आहे, पाहू शकता. सुंदर असं हे पाऊच तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे पाऊच तुम्हाला कसं वाटला त्याबद्दल तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसलं सबस्क्राईब करा. असे सुंदर नवीन नवीन पर्स, बॅग्स तुम्हाला पाहायला मिळतील. आणि माझ्या चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.